नमस्कार, मी डॉक्टर गोपाल लोखंडे, यशोदीप मुळव्याध हॉस्पिटल चिखली। आजच्या भागामध्ये आपण फिशर परिकर्तिका या आजाराबद्दल माहिती घेऊ। फिशर म्हणजे काय? तर फिशर म्हणजे गुदमार्गाची जागा ही आवळल्या जाणे किंवा लहान होणे। फिशर हा गुदमार्गामध्ये होणारा एक जखम किंवा चीर, त्याला आपण फिशर म्हणतो। जर आपण या डायग्राम मध्ये बघितलं तर या प्रकारे अशा प्रकारची चीर किंवा जखम ही फिशर या आजारामध्ये रुग्णाला होत असते। त्याच्यामुळे काय होतं की त्यामुळे रुग्णाला शौचाला गेल्यानंतर तीव्र कटिंग पेन, जखम होणे, चीर पडल्यासारखं वाटणे आणि तीव्र वेदना शौच करताना किंवा शौचानंतर देखील बऱ्याच काळपर्यंत पेशंटला असतात। पोट साफ न होणे, वारंवार शौचाला जावं असं वाटणे, कुंठावं वाटणे आणि त्याच्यामुळे बाकीचे हायपर ॲसिडिटी, गॅसेस हे देखील प्रॉब्लेम फिशरच्या रुग्णांमध्ये आढळतात। फिशरचे प्रकार जर आपण बघायला गेलो तर ॲक्यूट अँड क्रोनिक असे दोन मुख्य प्रकार त्या ठिकाणी असतात। ॲक्यूट हे जनरली तरुण अवस्थेमध्ये, यंग मुलांमध्ये, मुलींमध्ये किंवा तरुण अवस्थेमध्ये हे होत असतात। क्रोनिक फिशर जो बराच जुनाट आहे ते शक्यतोवर ओल्ड एज लोकांमध्ये क्रोनिक फिशर आढळतो। फिशर या आजारामध्ये रक्तस्राव देखील आढळतो, पण तो शौचाला लागून किंवा जास्तीत जास्त 1 किंवा 2 थेंब अशा प्रकारे असतो। मुळव्यासारखा अधिक रक्तस्राव फिशर या आजारामध्ये आढळत नाही। उपाय यासाठी तुम्ही औषधोपचार हा एक उपाय डॉक्टरांकडे जाऊन घेऊ शकता। पोट साफ ठेवणे हा एक सगळ्यात महत्त्वाचा उपाय। सोबत आपल्या जेवणामध्ये, आहारामध्ये बदल करणे, व्यायाम करणे, फायबर डाएट जसे हिरव्या पालेभाज्या, फळे, पाणी याचा वापर अधिक करणे, तिखट मसाल्याचं सेवन कमी करणे आणि शौचावून आल्यानंतर गरम पाण्यात बसणे असे तुम्ही उपाय करू शकता। एवढ्याने देखील तुम्हाला आराम नाही झाल्यास आपल्या जवळच्या प्रोक्टोलॉजिस्ट किंवा गुदविकार तज्ञांना भेट द्या। धन्यवाद।